नाशिक पुणे रेल्वे संदर्भात पार पडली सर्वपक्षीय नेत्यांची विचारमंथन बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याकरता ही बैठक आयोजित करण्यात आली होती। घारगाव जवळील नांदूर खंदरमाळ येथे पार पडली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। सध्या नाशिक पुणे रेल्वेचा मार्ग बदलल्याने जनतेत मोठा रोष निर्माण झाला आहे। लवकरच सर्वपक्षीय नेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत। या सर्वपक्षीय बैठकीत आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमोल कोल्हे हे ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते। खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार शरद सोनवणे, देवदत्त निकम, अतुल बेनके, कॉम्रेड अजित नवले, उत्कर्ष रुपवटे, नीलमताई खताळ आदी नेते उपस्थित होते। सर्वप्रथम सत्यजित दादांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। त्यांना आम्ही आग्रह धरला होता की तुम्हीच पुढाकार घ्या आणि कोऑर्डिनेट करा, कारण सगळे लोकप्रतिनिधी, विरोधक, सत्ताधारी सगळे एकत्र आल्याशिवाय आपला हा लढा आपल्याला यशस्वी करता येणार नाही। आणि तुम्ही ज्या सॉफ्टली बोलता त्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र आणणं तुमच्या कार्यपद्धतीमुळे शक्य आहे। त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं, आपण जे जमलो त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो। माझ्याबरोबर कोऑर्डिनेशनसाठी मला अजय फटांगरे हे माझे मित्र आहेत, त्यांची मदत झाली, त्यांचंही आभार व्यक्त करतो। आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवर इथे आलेले आहेत। आढळराव पाटील खूप चांगलं बोलून आत्ता एवढ्यात गेलेले आहेत। सदाशिवराव लोखंडे इथे आहेत, सत्यशील शेरकर साहेब आहेत, आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेब आहेत, अमोल कोल्हे साहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे, खताळ मॅडम आलेले आहेत, उत्कर्षताई आलेले आहेत। सगळ्यांचीच नावं खरं तर घेणं अपेक्षित आहे। अनेक मान्यवर आलेले आहेत, शरद दादा पण आलेले आहेत, त्यांच्याशी मी काल त्यांच्याशिवाय हे काय होणार नाहीये, त्यामुळे तर ते या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणखीनही काही लोक येत आहेत। खासदार वाकचौरे साहेबांचा फोन आलाय आणि ते ऑन द वे आहेत, ते थोड्याच वेळात पोहोचतील। आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर लहामटे हे ऑन द वे आहेत, त्यांचा निरोप आहे आणि ते येतील। सर्वांचा आभार। मी जरा मध्येच यासाठी उभं राहिलो की आपल्या सगळ्या चर्चेला काही एक लाईनअप करावं आणि थोडंसं काही निर्णयाच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी मी हस्तक्षेप करण्यासाठी उभा राहिलेलो आहे। सत्यजित तांबे दादांनी आपल्याला साधारण भूमिका सांगितलेली आहे आणि हा प्रश्न काय आहे याच्याबद्दल आढळराव पाटील खूप चांगलं बोललेले आहेत। सिन्नरचे आमचे मित्र आलेत, परवा दिवशी आम्ही गेलो होतो, ते सगळे आलेले आहेत। अकोल्याची आपली सगळी टीम आलेली, ज्यांनी आंदोलन केलं ते सगळे आलेले आहेत। आंबेगावचे मला वाटतं ती जी टीम आहे आंदोलनाची ती सगळी आलेली आहे। दोन गोष्टींबाबत मला आपल्याला आग्रह धरायचा आहे। दादा, दोन मार्गाने आपल्याला जावं लागेल। एक अर्थातच संवाद राज्यकर्त्यांबरोबर आपल्याला करावा लागेल आणि संवादाच्या माध्यमातून आपलं म्हणणं हे प्रॉपर चॅनलनी, इथे शत्रुभाव न ठेवता, सरकार आपलं दुश्मन आहे आणि आपण काहीतरी त्यांचे विरोधक आहोत आणि मग याला काहीतरी आता राजकीय अँगल आपल्याला द्यायचा आहे, असा भाव न ठेवता एक भातृभावी अशा प्रकारचा संवाद हा सरकारबरोबर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर ठेवावा लागेल, नंबर एक। नंबर दोन, याच्यामध्ये की रोल जर कोणाचा आहे असं जर आपल्या सगळ्यांचं एकमत त्याच्याबद्दल होईल तर ते आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जोपर्यंत ही गोष्ट पटत नाही आणि ते जोपर्यंत याच्यासाठी लीड घेऊन कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा टप्पा ओलांडता येणार नाही। त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल संवादाच्या पातळीवर, असं मला नम्रपणाने वाटतं। यासाठी सर्व विरोधक, सत्ताधारी हे जे आपलं नेतृत्व करणारे आहेत त्या सगळ्यांचं नेतृत्व आपल्याला लागेल आणि त्यांचं प्रयत्न हे त्या संवादाच्या पातळीवर आपल्याला लागतील। एकदा मुख्यमंत्री साहेब कन्व्हिन्स झाले की मग रेल्वे मंत्री आहेत, दिल्लीत जाऊन बाकी सगळं बोलणं, त्या प्रक्रिया आपल्याला चॅनलाइज करता येतील। त्यामुळे त्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे। ते कन्व्हिन्स व्हावेत यासाठी जनतेची मागणी आहे हे
अचूकपणाने पुढे यावं लागेल. केवळ इथे एवढे बसलेले आपण आहोत आणि आमदार खासदार मांडतायत तेवढ्यावर ते कन्व्हिन्स होतील असं मला अनुभवाच्या अंती वाटत नाही. काही अनुभव आंदोलनांचे आमचे आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत जनतेचा रेटा जोपर्यंत दादा तयार होत नाही तोपर्यंत सत्ताधारी या प्रोजेक्टबाबत पुनर्विचार करणार नाहीत. मग तो रेटा कधी तयार करायचा? तुम्ही म्हणाल आपण अगोदर बोलून बघू मग करू, तसं होत नसतंय. अनुभव अनेक आपल्या सगळ्यांना लढायचे आहेत. शेतकरी कर्जमाफीचा आहे, शेतकरी संपाचा आहे, आत्ता परवा झालं नागपूरचं आंदोलन, त्याचा आपल्याला अनुभव आहे. आणि माझ्या अगोदर कॉम्रेड उगले आणि बाकी सगळे तुम्ही लोक आहेत, लढ्यांचे प्रचंड अनुभव असलेले लोक आहेत. लढाई आणि संवाद हा साथ करावा लागतो, एकाच वेळी करावा लागतो, एकानंतर दुसरा असं काही नसतंय. आणि म्हणून माझं कॉन्क्रीट प्रपोजल असं आहे की लढ्याची तयारी आपल्याला लगेच करावी लागेल. लढ्यासाठी दोन गोष्टी आपल्याला लागतात. एक, मागण्यांच्या बद्दल आपल्याला एकमत करावं लागेल. मागण्यांच्या बद्दल एकमत केल्याशिवाय एकजूट आकाराला येणार नाही. मागण्यांमध्ये फार फरक नाही आपल्या, एक 19-20चा फक्त फरक आहे आणि तो आपल्याला एकत्र बसून नक्कीच सॉल्व्ह करण्याच्या बाबतीत नक्कीच शक्य आहे. कुठे फरक आहे? आत्ता जो प्रोजेक्ट आहे, जो नाशिक पुणे हायवे आहे, जो रद्द केला गेला आणि ज्याचा उल्लेख आत्ता केला, जो वन ऑफ द बेस्ट प्रपोजल होतं असं नीती आयोगाने मान्य केलं, तो जो प्रपोजल आहे, तो जो प्रकल्प अहवाल आहे, त्याच्याबद्दल आपलं जवळजवळ 80-90% एकमत आहे की त्या मार्गाने तो जावा. डिस्प्यूट फक्त 2 ठिकाणी आहेत आणि ते मिटवण्याजोगे आहेत. आम्ही अकोलेकर फक्त एवढंच म्हणतोय की तुमचं बरोबर चाललंय, तुमचं सगळ्यांचं व्हावं, तुमच्या बरोबर जरा आमचाही विचार करा. आणि त्यासाठी फक्त एक स्टेशन, जो मूळ प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये देवठाण हे स्टेशन होतं, ते स्टेशन मूळ प्रोजेक्टमध्ये जो होतं, ज्याचा नकाशा आपल्याकडे इथे अवेलेबल आहे आणि दोडीपर्यंत चासपर्यंत राजाभाऊ तो सगळा स्टेशन आलेलं होतं. दोडीला एक होतं, चासला एक होतं. तिथनं अत्यंत जवळ 10 किलोमीटरचं सुद्धा अंतर नाही, देवठाण आहे, तिथे एक स्टेशन होतं. आणि ते झालं सत्यजित दादा की परत संगमनेरमध्ये एंट्री होती आणि मग पुढचा रूट ॲज इट इज होता. मी काल जरा असं ऐकलं की बा आम्हाला काहीतरी बोगद्यातून न्यायचंय, काहीतरी पर्यटन करत न्यायचंय. आमची अशी काही मागणी नाही आहे. मागणी सोपी आहे, बिलकुल काही ट्रस्टेड नाही आहे. अगोदर हे स्टेशन होतं, तेवढं एक स्टेशन या मंजूर झालेल्या याच्यामध्ये असावं, जेणेकरून आमचा जो भाग मागे राहिलेला आहे आणि तुमचे सगळे नातेसंबंध आहेत, तुम्हाला फायदा होईल. आमच्या अकोल्याला येता येईल राजाभाऊ, तुम्ही येतात सगळ्या गोष्टींमध्ये. आणि सत्यजित दादांचंही काही त्याला विरोध असायचं काही कारण नाहीये. लोखंडे साहेब तुम्ही सगळे आपलेच आहात, त्यामुळे तो एक मागणीमध्ये आमचा ऍडिशन व्हावं, ही एक आमची मागणी खताळताई त्याच्यामध्ये असणार आहे. दुसरा मुद्दा अर्थातच कोल्हे साहेबांनी आता मांडला, तर त्या प्रोजेक्टमध्ये तो बदल आपल्याला करावा लागेल. तो आहे GMRTच्या संदर्भामध्ये थोडाफार बदल, कदाचित 5-2 किलोमीटर इकडे करणं असेल, टनेल असेल, काही बाकी कव्हर करणं असेल, तो टेक्निकल मुद्दा आहे. त्याच्यामुळे मागणीच्या पातळीवर एकमत आहे. देवठाणसह नाशिक पुणे रेल्वे मार्ग झाला पाहिजे आणि पहिली जी काही अलाइनमेंट होती देवठाणसह ती मान्य झाली पाहिजे. याच्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनी संमती द्यावी. ही मागणी मान्य असेल आमचं देवठाणकरांचं म्हणणं, तर एकदा टाळ्या वाजून आपण स्वागत या मागणीच्या संमतीसाठी आपण करावं, ही विनंती मी आपल्याला करतो. मागण्यांच्या क्लिअर आहे. एकदा परत मी आपल्या सगळ्यांचा आभार तुमच्या वतीने व्यक्त करतो. हा म्हणजे आता हा विषय संपला की ह्या मागणीसह आपण पुढे एकत्र लढणार आहोत, हा क्लिअर आपण केलेला आहे. आता मी खूप वेळा अभिनंदन करायला तयार आहे. आता परत एकदा त्यांनी क्लिअर केल्याबद्दल एकदा जोरात टाळ्या आपण सगळ्यांनी वाजूया. मित्रांनो, आता एकच वाक्य बोलून मी खाली बसणार, ते म्हणजे लढा काय केला पाहिजे. लढा करण्यापूर्वी लढ्याची तयारी दादा आपल्याला करावी लागते. आणि म्हणून त्यांच्याबरोबर मी जी चर्चा केलेली होती त्याच्यामध्ये एकाच वेळी सगळ्यांनी, सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनी एकत्र येत आपण आपल्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही चाकण चक्का जामची जरा आम्ही विचार करत होतो. चाकण का, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेजण जे पुण्याला जात आहेत ते चाकणला वैतागल्याशिवाय पुढे जात नाही. प्रचंड ट्रॅफिक जाम असतं
आणि लॉक होऊन जातो. सर्वसामान्य लोकांचा कानोसा घ्या. चाकण म्हटलं की अंगावर काटा येतो. चाकण जामच्या बद्दल आम्ही अकोलेकरांनी जरा विनंती केलेली होती. चाकणला जर जाम केलं सगळ्यांनी ताकद लावून तर सरकारला आपल्या बरोबर बोलावंच लागेल. ते बेमुदत असलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही जर प्रातिनिधिक आंदोलनं केले, आता मला वाटतं आढळराव साहेब पण बोलले की आपण 2 तास रस्त्यावर जाऊ, नमस्कार करू, फोटो काढू, सगळीकडे येतील, पेपरला बातम्या, सरकार म्हणेल ठीक आहे 2 तासामध्ये हे घरी जातील, नंतर यांना परत एकत्र यायला 10 वर्ष लागतील. प्रातिनिधिक आंदोलनाने हा लढा यशस्वी होणार नाही, हे आपल्या अनुभवांती मी आपल्याला सांगतो. केसे, जेल, तुरुंग, लाठ्या काठ्या, इतिहास साक्षीला राहणारे आणि तुमचे फोटो तुम्हाला मी सांगतो तुमच्या त्यागाबद्दल अभिमानानं पुढच्या पिढ्या मिरवतील असा निर्णायक लढा हा असणार आहे. त्यामुळे ठेवूया आपण तयारी बलिदानाची आणि सगळ्या त्रास सहन करण्याची. आणि त्रास सहन करण्याची तयारी नेतृत्वाने ठेवली तरच इतिहास घडत असतो, तरच पुढच्या पिढ्या नाव आपलं घेत असतात. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की हे मनातून काढून टाकूया. लाठ्या काठ्या तुरुंग आणि सगळे पक्ष एकत्र आहे हो. सत्ताधारी असणारे लोक सुद्धा आपल्या बरोबर आहे. त्यामुळे सत्ताधारी पण पेन जरा चालवायला बिचकतील की आपल्याच लोकांना जेलमध्ये टाकायचंय आपल्याला. त्यामुळे एकजूट पक्की करू, सत्ताधाऱ्यांसहित सगळं नेतृत्व करू आणि लढा असा करू की सरकारला बोलावं लागेल, मागणी मान्य करावी लागेल, त्यांना बाध्य करावं लागेल. शत्रुभावाचा लढा नाहीये, राजकीय लढा नाहीये, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा, भातृभावाचा, सत्याग्रहाच्या मार्गाने जाण्याचा लढा आहे. सत्याग्रहाच्या बद्दल गांधीजी काय म्हणाले? ते असं म्हणाले की इंग्रजांच्या विरोधात लढत होते ते, तरी म्हणाले की मी आत्मक्लेश करून घेईल आणि माझ्या आत्मक्लेशामुळे भातृभावातून सरकारला असं वाटेल की मी काय म्हणतोय ते ऐकलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांशी शत्रुभाव नाही, भातृभावाने त्यांना समजून सांगायचंय की आम्ही आत्मक्लेश करून घेतोय, रस्त्यावर बसतोय, आमचं ऐका, कारण तुम्ही राज्याचं प्रतिनिधी आहात. आणि म्हणून हा भातृभावाचा लढा आहे, शत्रुभावाचा नाही. सत्ताधाऱ्यांना बरोबर घेत आपल्याला तो केला पाहिजे, पण तो प्रतिकात्मक असल्यानंतर फक्त राजकारण होईल, लढा यशस्वी होणार नाही. आणि म्हणून अंतिमतः बेमुदत चाकण जाम करणं हा आपला अंतिम लढा असला पाहिजे. लाठ्या काठ्या कोर्टाच्या आदेश येतील दुसऱ्या दिवशी. मी तुम्हाला सांगतो, बच्चू कडूच्या आंदोलनात आम्ही भोगलोय, किंवा मुंबईचा आता जरांगे पाटलांच्या आंदोलनात आपण पाहिले, दुसऱ्या दिवशी येतील रस्ता जाम करा, काढा वगैरे, ते होईल. 1,500 पोलीस तैनात केलेले होते बच्चू कडूच्या आंदोलनात, आम्ही सगळे होतो, राजू शेट्टी वगैरे, विड्रॉ करण्यासाठी. आम्ही म्हटलं सगळ्या जेलमध्ये आम्ही येतो, तुमच्या जेलची संख्या सांगा, आम्ही शेतकऱ्यांची संख्या सांगतो आणि होऊन जाऊ द्या. मग चर्चा झाली सत्यजित तांबे साहेब. हे भातृभावाचा लढा सुद्धा शेवटी निकराचाच करावा लागतो. आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की त्याच्याबद्दल अंतिम विचार केला पाहिजे. त्या चाकण जामची तयारी करण्यासाठी 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक म्हणजे आपण एक जबरदस्त व्हेकल मार्च काढू शकतोय का याचा विचार करा. आम्ही म्हणतोय तेच करा असं नाही, पण व्हेकल मार्च सिन्नर पासून आपण निघू, सगळे खासदार राहतील, सगळे आमदार राहतील, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही मागे उभे राहू. सत्यजित दादा बरोबर म्हणाले की तुम्ही सगळे सांगा, आम्ही ऐकू. आपण पळायला तयार आहे, अजून आपण पळू शकतोय, धावू शकतोय, तयारी आपण करू. हे सगळे नेते मंडळी पुढे राहतील आणि हजारो लोक हे निघतील तिथनं. व्हेकल मार्च, मोटरसायकली असतील, गाड्या असतील, टेम्पो असतील, ट्रक असतील, आणि सिन्नर पासून निघूया. राजगुरू देशाचं दैवत आहे आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे, तर त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो गाड्या तिथनं निघू रस्त्याने, आणि सगळे शहरं घेत, वातावरण निर्मिती करत हजारोचा व्हेकल मार्च जर आपण सिन्नरवरून सुरू केला राजगुरू नगरपर्यंत, वातावरण निर्मिती आणि जनतेला आपल्या बरोबर जोडून घेणं. सगळे नेते निघालेत, आमदार निघालेत, खासदार निघालेत, विरोधक निघालेत, सगळे लोक निघालेत, सगळ्या कृती समित्या निघाल्यात. माहोल काय तयार होईल बघा. आणि तिथे कोणाला अडवण्याचं, कोणाला शिव्या देण्याचं, कोणाला विरोधात बोलण्याचा मुद्दा नाहीये. आम्ही निघालोय, आमचं ऐका, हे सरकारला सांगायचं आहे. तो माहोलच इतका प्रचंड चांगला होईल की जेणेकरून सरकारला वाटेल की अरे यांच्याशी बोललं पाहिजे, हे दुश्मन नाहीये. आणि त्यातून एक टप्पा आपला लढ्याचा पुढे जाईल. दुसरा टप्पा तेवढ्यात नाही झालं तर दादा जसं म्हणाले सत्यजित तांबे साहेब की मग एकदा ट्रायल घेऊ चाकण जामची. सगळा समृद्धी तिथे रास्ता रोको, संगमनेरला रास्ता रोको, सिन्नरला रास्ता रोको, मंचरला रास्ता रोको, आळेफाट्याला रास्ता रोको. एकदा प्रत्येक
लोकप्रतिनिधींनी आपली आपली ताकद लावून त्या मतदारसंघामध्ये लोकांना उतरवणं आणि या लढ्यासाठी एक ट्रायल घेणं आणि मग ते यशस्वी झालं, त्याच्यातही नाही ऐकलं, तर मग मात्र आरपारचा लढा. मग काय होऊ द्या, कोर्टाचे आदेश येतील, बाकी काय होतील, किंमत मोजू दादा. हे इतिहास एकदाच घडतो आणि इतिहास ज्यावेळेस घडवायचा असतो त्यावेळी पणाला लावावं लागतं. हे लपून छपून अंग वाचून कातडी बचाव लढे यशस्वी होत नाही. मग मात्र चाकण जाम आणि मग खूक और खूक ते झाल्याशिवाय हटायचं नाही. जेल, तुरुंग, लाठ्या काठ्या, ती शेवटची लढाई. असा एक प्रपोजल मी आपल्या पुढे ठेवतोय. विचार करा. पण आपण असं करू शकलो, मागण्यांवर एक होते, जनता एकवटलेली आहे आणि हे निर्णायक लढे जे असतात ना ते इतिहासाला टर्न देणारे असतात. तर त्याचे तुम्ही सगळे साक्षीदार होणार आहात. मी प्रपोजल आपल्या पुढे ठेवलंय, आपण सर्वांनी यावर विचार करावा ही विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. लाल सलाम.